जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. गेल्या 7 दिवसापासून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, ज्या मातीतून शिवरायांनी मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, इंग्रज यांना जेरीस आणले होते, त्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मी जरांगे पाटील यांच्यासोबत होतो. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे यांची स्वराज्याविषयी निष्ठा होती, मुलाचे लग्न असताना ते सोडून ते कोंढाणा जिंकण्यासाठी गेले आणि म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, त्या निष्ठेप्रमाणे जरांगे पाटील आणि आम्ही जातीसाठी लढत आहोत. कधीच फुटणार नाही, वाकणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, बलिदान गेले तरी मागे हटणार नाही. मी स्वतः पाहिले शिवरायांच्या काळात ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी एकवटले होते, त्याप्रमाणे आमचा प्रत्येक गावागावात वाड्या वस्तींवर स्वागत झाले, सत्कार झाला. पश्चिम महाराष्ट्राला ठपका लावला जात होता, तेथील मराठे जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार नाही. पण त्या ठिकाणी जे स्वागत झाले ते बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होते. आमचे बापजादे शिवरायांच्या काळात सेवेत होते की नाही माहीत नाही, पण तो शिवकाळ पुन्हा एकदा आलाय, तो इतिहास आपण आणणार आहोत याच आम्हाला शंका नाही. मी बघितलं पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मनोज दादामुळे मिळाले, जे मी प्रत्येक लाईव्हमध्ये दाखवले. आता मराठा आरक्षणाची ही ठिणगी इतकी पेटणार, एकतर आमच्या हक्काचे आरक्षण द्या, नाही तर सरकार तुम्ही घरी जा, अशी मशाल पेटली आहे. आता मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश दौरा चालू होणार आहे. तेथील बांधव तुफान कामाला लागले. आता नाही तर कधीच नाही. यात आमचे बलिदान गेले तरी आता आम्ही माघार घेणार नाही. फक्त 6 कोटी मराठ्यांनो, तुम्ही कामाला लागा. हा व्हिडिओ तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला शेअर करा. प्रत्येक अपडेटसाठी चॅनल ताबडतोब फॉलो करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप अकाउंटवर टाका. जय शिवराय टाका. आणि पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांचे मनपूर्वक आभार. समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. जय शिवराय.